यापूर्वी आपण 7 उदाहरणे घेतलेली आहेत. आज 8वं उदाहरण घेऊ आपण सराव संच 2.2 मधलं. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, हे अवयव पद्धतीने उदाहरण सोडवायचे. पद्धती तीच आहे. पहिले जे उदाहरण आपण सोडवलेले आहेत 7 अवयव पद्धतीने, त्याच पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे. गुणाकार आपल्याला किती पाहिजे? 3 आणि 2 चा गुणाकार किती येतो बघा? 6 अधिक 6. आता अधिक 6 ची फोड आपल्याला कशी करायची? तर बेरीज आपल्याला -2 वर्गमुळात 6 पाहिजे. आता ही बेरीज पाहिजे म्हटल्यानंतर इथं बघा हे कर्णीपद आलेले आहे. कर्णीपद म्हणजे अपरिमेय संख्या आलेली आहे. मग आपल्याला 6 ची फोड काय करता येईल? 6 ची फोड आपल्याला वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6, कारण गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे की वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 यांचा गुणाकार 6 येतो. आणि सजातीय करणीची बेरीज आपल्याला करता येते. तर वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 यांची बेरीज आपण करतो. सहगुणक इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 आणि 2 वर्गमुळात 6 अशी बेरीज करता येते. बेरीज आपल्याला किती पाहिजे? 2 वर्गमुळात 6 पाहिजे, पण ऋण पाहिजे. ऋण पाहिजे म्हणून चिन्ह आपल्याला दोन्हीचे ऋणच घ्यावे लागते. येतं लक्षात? मग फोड बघा काय झाली. 3x चा वर्ग वजा वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. मग या दोघातून आणि या दोघातून साधारण काढा. तर आपल्याला माहिती आहे 3 ची फोड, आता जशी आपण 6 ची फोड केली तशी 3 ची फोड काय होईल? वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 अशी फोड होईल. आणि 6 ची फोड काय करता येईल? आपल्याला 6 ची वर्गमुळात 6 ची फोड बघा 6 2 आणि 3 च्या पाड्यामध्ये आहे म्हणजे बेत्रिक 6. आपल्याला असं लिहिता येते त्याला वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3, कोटी समान असल्यामुळे. आणि मग 3 आणि वर्गमुळात 6 मध्ये सारखे घटक हे वर्गमुळात 3 आहे बघा. म्हणजे 3 आणि वर्गमुळात 6 मध्ये साधारण काय काढता येईल आपल्याला? तर वर्गमुळात 3 काढता येईल. x तर निघतंय साधारण. वर्गमुळात 3 कसं काढलं लक्षात आलं बघा. 3 ची फोड वर्गमुळात 3 गुणिले 3, वर्गमुळात 6 ची फोड वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 अशी फोड झाली. आणि ह्याच्यामधला सामायिक घटक कोणता आहे? वर्गमुळात 3, म्हणून वर्गमुळात 3 साधारण काढला. शिल्लक काय राहिलं? वर्गमुळात 3 इथं घेतलं म्हणजे 1 वर्गमुळात 3 इथं शिल्लक राहिलं कंसात, आणि 1x पण राहिलं शिल्लक. त्यानंतर वर्गमुळात 6 ची फोड आपण वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 केली. वर्गमुळात 3 इथं घेतलंय, शिल्लक राहिलं वर्गमुळात 2 वजा साधारण काढा. आता तसंच आहे वर्गमुळात 6 ची फोड वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3, 2 ची फोड आपल्याला 2 ची फोड अशी करता येईल वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. या दोघांमध्ये साधारण घटक काय? सामायिक घटक वर्गमुळात 2 आहे. आणि मग वर्गमुळात 2 आपण साधारण काढूया. बरोबर. शिल्लक काय राहते बघा. वर्गमुळात 6 ची फोड वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3, वर्गमुळात 2 इथं घेतलंय तर वर्गमुळात 3 शिल्लक राहिलं आणि x पण राहिलं. इथलं x इथं वजा साधारण काढलं की इथं चौथ्या पदाचं चिन्ह बदलून टाकायचं, अधिकचं वजा करा. आणि 2 ची फोड आपण काय केली? वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 इथं घेतलंय 1, मग 1 वर्गमुळात 2 इथं शिल्लक राहिलं बरोबर 0. या पद्धतीने आता बघा दोन्ही कंस सारखे आलेले, साधारण काढले आपण हा कंस. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2, आणि दुसऱ्या कंसात काय राहिले शिल्लक? वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. आणि मग दोन्ही कंसाची किंमत 0 घ्या. पद्धती तीच आहे पहिल्यासारखीच. पहिले जसे आपण उदाहरण सोडवली आहेत त्याच पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आपल्याला. किंवा शब्द टाका वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. आणि मग वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 कंस सोडून घ्या किंवा शब्द टाका. आता कंस सोडून घेतले तुम्ही.
बाकी काहीच केलेलं नाही. पद्धती पुढची बदलत नाही. आता काय करा, एक्सची किंमत काढायची म्हणलं वजा वर्गमुळात 2 उजव्या बाजूला घ्यावं लागेल. मग वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 उजव्या बाजूला गेले की अधिक होणार आहे. इथं पण तसंच वर्गमुळात 3x आहे तसं राहिलं इथं, आणि वजा वर्गमुळात 2 उजव्या बाजूला गेले की अधिक झालं. x ची किंमत काय आली, वर्गमुळात 2 हे वर्गमुळात 3 इकडे उजव्या बाजूला घ्या, छेदस्थानी जाईल. आणि इथं पण तसंच करायचंय, वर्गमुळात 3 उजव्या बाजूला घ्यायचंय, म्हणजे वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 या पद्धतीने. आणि मग उकल मिळाली आपल्याला वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 ही उकल आपल्याला मिळाली. म्हणजे नोट डाऊन करा, उदाहरण सोडवा, प्रॅक्टिस करा, लक्षात ठेवा. उदाहरण अवघड नाही. फक्त काय झालेलं आहे की गेल्या वर्षीची जी करणी हे प्रकरण आपलं होतं त्याच्यामधले काही घटक, वास्तव संख्या, काही घटक म्हणजे काही नियम आपल्याला इथं वापरावे लागतात, आणि ते जर लक्षात असतील तर हे उदाहरण तुम्हाला सोडवणं अवघड नाही. म्हणून व्हिडिओ पॉज करा आणि हे उदाहरण लिहून घ्या. पुढचं उदाहरण घेऊ आपण. पुढचं उदाहरण आहे बघा, उदाहरण क्रमांक 9. आता उदाहरण क्रमांक 9 काय, सोपं आहे उदाहरण. इथे मी उदाहरण क्रमांक 9 लिहितोय. ते पण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचंय. 9 नंबरचं उदाहरण आहे 2m कंसात m वजा 24 बरोबर 50 बरोबर 50 अवयव पद्धतीने सोडवायचे. आता हे उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर अवघड नाहीये, फक्त आपल्याला दिसायला तसं वाटतं अवघड असल्यासारखं, कारण हे सामान्य रूपात नाही. मग आपल्याला सामान्य रूपात करून घ्यावं लागेल. सामान्य रूपात करण्यासाठी काय करायचं, हे 2 आता उजव्या बाजूला घ्यायचं, म्हणजेच m आहे तसं लिहिलं मी 50 छेद 2 छेदस्थानी जाईल 2 छेदस्थानी गेल्यानंतर इथं बे मी असं का केलं, मी डायरेक्ट 2m न पण या कंसाला गुणू शकत होतो, चालतंय तसं पण चालेल. म्हणजे 2m न डायरेक्ट कंसाला जर गुणलं पुन्हा 2 न भागावं लागेल सर्वच समीकरणाला. त्याच्यामुळे मी इथं 2 आताच 2 इकडे उजव्या बाजूला घेतले, म्हणजे पुन्हा 2 न भागायची काही गरज पडणार नाही सर्व पदाला. आता आपण काय करू, इथं m ने या कंसात दोन्ही पदाला गुणून घेऊ. m गुणिले m काय येत आहे, m चा वर्ग वजा m गुणिले 24 म्हणजे 24m, आणि हे 25 राहिले बघा उजव्या बाजूला. उजव्या बाजूचं 25 डाव्या बाजूला, म्हणजे अधिक चिन्ह आहे, वजा करा आणि मग उजव्या बाजूला 0 घ्या. आता आपल्या सामान्य रूपाप्रमाणे आलं, हे पहिल्यासारखंच सोपं आहे. आता बघा 25 गुणिले 1 25 1 25, म्हणजे आपल्याला फोड काय करायचे बघा, 25 ची फोड करायची आहे, चिन्ह आहे त्याचं वजा. फोड कशी करायची आहे, आपल्याला याचं वजा चिन्ह आलं म्हटल्यानंतर वजा बाकी वजा 24 पाहिजे. गुणाकार 25 आणि वजा बाकी 24, असे दोन घटक कोणते असतील, 25 1 25, कारण 25 आणि 1 चा गुणाकार 25 येतो, आणि 25 मधून 1 वजा केलं की 24 येतं. म्हणून आणि वजा बाकी आपल्याला ऋण पाहिजे, म्हणून मोठ्या संख्येचं ऋण चिन्ह घ्या आणि लहान संख्येचं अधिक घ्या, तेव्हाच वजा बाकी वजा 24 येईल. येतं लक्षात. मग पुढे करा. मला वाटतं हे उदाहरण सर्वांना सोपं वाटत असेल आता, कारण सुरुवातीला थोडं कॅल्क्युलेशन होतं, ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर पहिल्यासारखंच उदाहरण झालं. m साधारण काढा, काय राहिलं, m वजा इथं 25 राहिलं, आणि इथं काहीच साधारण निघत नाही. बघा, जेव्हा काहीच साधारण निघत नाही, इथं 1 सहगुणक आहे, 1 आणि 25 मध्ये सामायिक घटक एकच आहे, त्यावेळेस काय करायचं, एकच काढायचं सामायिक, आणि 1 काढून जसं आहे तसं लिहा. m, कारण इथं वजा अधिक चिन्ह असल्यामुळे याचा काय बदल होणार नाही, वजा 25च राहील.
आणि मग दोन्ही कंस समान आले आणि दोन्ही कंस समान आल्यामुळे आपण हा कंस साधारण काढला. दुसऱ्या कंसात काय राहिले बघा, यम अधिक 1. आता काय करायचंय, दोन्ही कंसाची किंमत शून्य घ्या आणि किंवा शब्द टाका. प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला असंच करायचंय, किंवा शब्द टाकायचा. आता कंस सोडून घ्या, यम वजा 25 बरोबर 0 किंवा यम अधिक 1 बरोबर 0 या पद्धतीने. आणि मग वजा 25 उजव्या बाजूला घेतलं की अधिक झालं आणि हे अधिक 1 उजव्या बाजूला घेतल्यानंतर वजा 1 झालं. म्हणजेच वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला काय मिळाली, तर 25 आणि वजा 1 अशा पद्धतीने. सोपं उदाहरण होतं, अवघड नव्हतं. जर तुम्ही व्यवस्थित जर याला पाहिलं, या उदाहरणाला थोडंसं कॅल्क्युलेशन इथं करावं लागतं. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की आपलं जर समीकरण सामान्य रूपात नसेल तर सामान्य रूपात करून घ्यावं लागतं, एवढंच फक्त बघायचं. त्यानंतर उदाहरण क्रमांक 10 बघू आपण. ते पण आपल्याला अवघड पद्धतीने सोडवायचंय. उदाहरण क्रमांक 10 नंबरचं उदाहरण काय बघा, 25m चा वर्ग बरोबर 9. थोडस वेगळं, आणखी वेगळं म्हणजे अवघड नाही, पण आपलं सामान्य रूप जर तुम्ही डोळ्यासमोर नेहमी ठेवायचं, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे सामान्य रूप आहे आपलं. आता या सामान्य रूपामध्ये 3 पद आहेत बघा आणि इथं 2च दिलेले आहेत. मग काय करायचं, एक काम करू शकता तुम्ही, हे उदाहरण सोडत असताना तुम्ही हे 25 इकडे घेऊ शकता. 2 पद्धतीने सोडवता येईल हे उदाहरण. जर मी समजा आता m चा वर्ग आहे तसं लिहिलं, 25 इकडे घेतलं उजव्या बाजूला, असं पण चालतंय. आता m चा वर्ग आहे, आपण आता पायथागोरसचा प्रमेय वापरला तर बघा की जर वर्ग असेल आणि वर्ग आपल्याला काढून टाकायचा असेल तर दोन्ही बाजूचा आपण काय करतो, वर्गमूळ घेतो. मग वर्गमूळ जर घेतलं आपण, वर्गमूळ घेऊन, तर काय होणार, इथं वर्ग निघून जाईल, अधिक वजा चिन्ह घ्यायचंय, 9/25. तुम्ही म्हणताल अधिक वजा का घेतलं चिन्ह, तर आपल्याला माहितीये नियम. काय माहितीये की जर आपण 4 चा वर्ग जर केला तर 4 चा वर्ग करताना 4 गुणिले 4 करतो आपण 16, आणि वजा 4 चा जर वर्ग केला ऋण संख्येचा, तो पण वर्ग धनच येतो. खूप महत्वाचं आहे बघा, ऋण 4 चाही वर्ग धनच. आणि मग 16 चं जर तुम्हाला जेव्हा वर्गमूळ काढायचंय तेव्हा मग तुम्ही 4 लिहिणार का वजा 4 लिहिणार, दोन्ही आहे म्हणून अधिक वजा 4 करतो आपण. ही लिहिण्याची पद्धत तसंच आहे. म्हणजे अधिक ह्या 16 चं वर्गमूळ अधिक 4 पण आहे आणि 16 चं वर्गमूळ वजा 4 पण आहे, म्हणून अधिक वजा चिन्ह घेतले. आणि मग एकदा अधिक घ्या आणि एकदा वजा. m ची किंमत एकदा काय केली आपण, 9 चं वर्गमूळ निघतं बघा, 9 चं वर्गमूळ येईल, मी 9 चं वर्गमूळ काढतोय 3, 25 चं वर्गमूळ येईल 5. मग m च्या दोन किमती काय मिळाल्या आपल्याला, एक धन मिळाली बघा 3/5 किंवा m ची दुसरी किंमत मिळाली ऋण वजा 3/5. दोन किमती मिळाल्या. या पद्धतीने पण हे उदाहरण सोडवू शकता तुम्ही. मग हे लक्षात घ्यायचंय की 2 m च्या किमती आपल्याला एक धन मिळेल आणि एक ऋण मिळेल. हे ह्या पद्धतीने पण चालेल सोडवलं तरी. आणि मला वाटतं ही सोपी पद्धत आहे. आणखी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला जर सोडवायचं असेल, दुसरी कुठली पद्धत माहिती असेल तर दुसऱ्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल, ॲज यू विश. त्यानंतर 11, उदाहरण क्रमांक 11, 7m चा वर्ग बरोबर 21m. हे पण उदाहरण सोपं आहे बघा. कसं, तुम्हाला कसं सोपं आहे, खूप सोपं आहे. जर समजा मी ही m इकडे घेतलं आणि 7 इकडे घेतलं, म्हणजे भागाकारामध्ये हे m इकडे घेतलं आणि 7 इकडे घेतलं,
आदला बदल केली तर यमचा वर्ग राहील, हे यम इकडे घेतलं की यम छेदस्थानी जाईल आणि 21 हे 7 इकडे घेतलं की छेदस्थानी गेलं. यम एक यम कॅन्सल, 7 एक 7, 7 त्रिक 21. म्हणजेच यम ची किंमत तुम्हाला मिळाली 3. तुम्ही म्हणाल हे कसं, दुसरी किंमत काय मिळाली? दुसरी किंमत काढण्यासाठीच इथं एक काम करू, आपण दुसरी पद्धत वापरू. हे 21 यम जे आहे ते डाव्या बाजूला घ्या, इथं वजा 21 यम बरोबर 0. दोघांमध्ये काय साधारण निघतं? 7 निघतं, पुन्हा यम निघतं. काय राहील शिल्लक? 7 आणि यम काढल्यावर यम वजा, इथं 7 ने 21 ला भागलं 3, यम तर घेतलंय आपण. मग आता दोन पदांचा गुणाकार 0 आहे, याचा अर्थ 7 यम ची किंमत 0 घ्या किंवा यम वजा 3 ची पण किंमत 0 घ्या. आता 7 इकडे उजव्या बाजूला घेतलं की काय होणार? 0/7 आणि इथं यम वजा 3 बरोबर 0. आता 0 भागिले 7 म्हणजे 0 असतं भागाकार, आणि इथं यम ची किंमत काय येईल? वजा 3 उजव्या बाजूला गेलं की अधिक 3, म्हणजे एक किंमत 0 दुसरी किंमत 3 आली. हे या पद्धतीनं तुम्ही उदाहरण सोडवू शकता. दोन पद असतील यम चे, तिसरं पद स्थिर पद नाहीये, तेव्हा हे पद इकडे घ्या डाव्या बाजूला असेल तर त्यामध्ये साधारण काय निघते का बघा. साधारण काढून डायरेक्ट हे आता साधारणच काढलं आपण. 7 आणि यम साधारण काढलं आणि साधारण काढून पुन्हा नंतर किमती काढल्या. सोपं उदाहरण आहे. आता शेवटचं एक उदाहरण 12वर, म्हणजे आपला सराव संच हा 2.2 संपेल. तर 2.2 मध्ये आपल्याला 12 जे उदाहरण आहे ते घेतोय मी. यमचा वर्ग वजा 11 बरोबर 0. आता या उदाहरणामध्ये बघा, आता मधलं पद नाही, अशा वेळेस काय करायचं? तर हे मी आता डायरेक्ट काय करतोय, ह्याला काय वजा 11 डायरेक्ट उजव्या बाजूला घेतो. मगाशी सारखं आपलं जे उदाहरण क्रमांक कोणतं होतं? उदाहरण क्रमांक 10, त्यानुसार सोडवायचंय. 10 नुसार यमचा वर्ग बरोबर हे वजा 11 उजव्या बाजूला गेला अधिक 11 झालं. मगाशी कसं केलं आपण? वर्ग काढून टाकला, वर्गमूळ घेतलं, वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतले काय झालं? वर्ग निघून गेला, यम घ्या आणि 11 हे वर्गमुळात जाईल, पण अधिक वजा घ्या चिन्ह, अधिक वजा वर्गमुळात 11. मग किंमत एकदा धन लिहा, कारण 11चं वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे वर्गमुळात 11 किंवा दुसरी किंमत आली यम बरोबर वजा वर्गमुळात 11. संपलं. म्हणजे अशा पद्धतीनं सराव संच 2.2 मध्ये आपण अवयव पद्धतीचे उदाहरण सोडवलेले आहे. तर अवयव पद्धतीचे उदाहरणांचा सराव करा. एक उदाहरण निश्चित परीक्षेमध्ये येणार आहे अवयव पद्धतीचं, म्हणजे 2 मार्काची तयारी होईल तुमची. ओके.